हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर आता ऑलमोस्ट सकाळचे वाजले 10. छान फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता मी करणार आहे देवपूजा. तर देवपूजा करताना ना मी थोडी अशी आज डीप क्लिनिंग करणार आहे, कारण की बऱ्याच दिवसापासून ते आपण खाली आसन वगैरे टाकतो तर ते चेंज केलेलं नव्हतं. तर म्हटलं आज ते छान असं क्लीन करून घेऊ, नवीन टाकून घेऊ आणि परत छान मंदिर वगैरे सुद्धा पुसून घेऊ. तर अशा प्रकारे आज मी क्लीनिंग करणार आहे. तर चला तुम्हाला सुद्धा दाखवते. तर आज मी ना काही देव वगैरे घासून घेणार नव्हते, फक्त जो पसारा होता वरचा तो सगळा काढून त्यानंतर मग देवघरातला जे कपडा असतो तर ते बदलवून नंतर नवीन टाकून आणि पुस्तकांवर पण अशी बारीक एकदम धूळ जी आहे ना तर ती जमा होत असते, त्यामुळे मी त्या हातानेच पुसून घेतलं. आणि हे जे आहे ना जे आपण आसन टाकतो देवांना बसण्यासाठी, खरं तर ते ना माझं इझिली टाकलंच जात नाही. म्हणजे दोन तीन आहे तर त्यातलं एक जे आहे ना तर ते खूप त्रास देते टाकण्यासाठी आणि आज पण तसंच झालं. जवळपास माझे 10 मिनटं त्यात गेले. पण हे जे आसन होतं ना जे मी काढलं तर ते खूप इझिली टाकलं जातं. पण ठीक आहे म्हटलं आता. आणि हे सुद्धा ना मी तुळशीबागेतनं पुण्याच्या घेतलेले होते. आता ते आले आहेत गुजरातमध्ये फिरण्यासाठी, तर म्हटलं जाऊ दे, ठेवून ठेवून कुठं कितीक दिवस ठेवायचे. नवीन नवीन मार्केटमध्ये येत असतात आणि दिसलं म्हणजे आपल्या प्रत्येका मैत्रिणीलाच घेण्याची तर इच्छा होतेच. म्हणून मग मी पण ते इथे असं देवघराला ठेवून लावून दिलेत. छान दिसतं, तसं काहीतरी छान डेकोरेटिव्ह दिसतं आपलं मंदिरसुद्धा. खरं तर हे मंदिर जेव्हा घेतलं ना तर तेव्हा हे आवडलं होतं, पण आता जेव्हा जेव्हा मी कोणत्या फर्निचर मॉलमध्ये वगैरे जाते किंवा काही दिसतं ना तर तेव्हा खूप छान छान असे मंदिरं मार्केटमध्ये आलेले आहेत फर्निचरच्या शॉपमध्ये. असं वाटतं की हे ठेवून द्यावं आणि नवीन घ्यावं की काय, इतके मस्त मस्त मंदिर आलेले आहेत. पण मग याला ठेवून देऊन काय करणार, कारण की असं काही रियूज वगैरे तर नाही होऊ शकत ना. त्यामुळे मग ठीक आहे म्हटलं, आता ज्या वेळेस आपण एका ठिकाणी सेटल होऊ की नाही आपल्याला इथंच राहायचं आहे आता काहीही झालं तरी, किंवा म्हणजे दुसरीकडे चेंजेस नाही करायचं. म्हणजे एका ठिकाणी कसं असतं ना आपलं की कॉन्स्टंट आपलं आता स्वतःचं घर झालं आहे तर आपण इथंच राहू असं. खरं तर स्वतःचं घर तर घेतलं आहे पण इथं गुजरातमध्येच राहायचं असं नाही, जिथे जॉब बदलेल तिथं जायचं असं आहे अजून तरी. त्यामुळे मग ते तर काही घेऊ शकत नाही. नाहीतर मला तर खूप जास्त असं छान घरामध्ये फर्निचर वगैरे केलेलं घर खूप जास्त आवडतं. खास करून किचन, जे की मॉड्युलर किचन आजकाल सगळेजणं बनवतात तर ते मला तर खूप आवडतं. तर इथं बघू शकता हे ना खूप त्रास देत होतं. सारखं व्यवस्थित टाकलंच जात नव्हतं. तरीसुद्धा ना मला जसं पाहिजे तसं काही शेवटी ते टाकलंच गेलं नाही आणि मग जसं आहे तसं म्हटलं जाऊ दे. जवळपास 10 मिनटं मी ट्राय केला. हे मी थोडंसं म्हणजे फास्ट फॉरवर्डमध्ये लावलेलं आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल, पण तरी ते काही होत नव्हतं. म्हटलं ठीक आहे आता जे काही आहे ते राहू देऊ तसं. आता बघूयात म्हटलं नेक्स्ट टाईम जेव्हा करू तेव्हा छान टाकू. कधी-कधी असंच होतं, म्हणजे देवाला पण असं व्यवस्थित आपल्याकडून करून घ्यायचं नसतं, असं काहीसं असेल. आणि मग ते थोडंफार व्यवस्थित जसं टाकलं गेलं तसं टाकलं आणि त्यानंतर मग मंदिर वगैरे तर ऑलरेडी मी पुसून घेतलेलं होतं आणि थोडंसं कोरडं पण करून घेतलं कोरड्या कापडाने. आणि त्यानंतर मग सगळं जे देव वगैरे आहेत तर ज्यांना आपल्याला अंघोळ वगैरे घालायची तर ते छान अंघोळ वगैरे घालून ठेवून दिले. आणि हे जे बाकीचं सामान आहे ना तर ते मी असंच वरती ठेवत असते, कारण की दुसरीकडे काही जागा नाही आहे ठेवायला. त्यामुळे मग देवाचं सामान आहे त्यामुळे मग वरती ठेवत असते. तसं तर देवांच्या डोक्यावरती काहीही ठेवायला नको. इवन जर आपल्या देवाच्या वरती जर का समजा काही डब्या वगैरे म्हणजे माळूच्या वगैरे असतो ना तर त्या टाईपमध्ये असेल ना तर त्याच्यावरती सुद्धा काही ठेवायला नको, असं काहीसं आहे. तर मग असं मी पटापट सगळ्या देवांना अंघोळ वगैरे घालून घेतली आणि त्यानंतर मग छान हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. आणि इथं बघा अहमदाबादमध्ये ना डायरेक्टली असं बिल्डिंगच्या खालीच आहे ना कपडे वगैरे विकायला आलेले आहेत. असं तर आय थिंक 1-2दा वगैरे पण येऊन गेले असतील मागे, पण जनरली मी काही खिडकी वगैरे किंवा गॅलरीमध्ये येत नाही त्याच्यामुळे काही समजलं नाही. पण आज रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम होता माझा फोनला, मग कॉल आला म्हणून मी खिडकीजवळ बोलायला गेले तर मला हे दिसलं. तर असं तर आपल्याकडे काही महाराष्ट्रामध्ये वगैरे नसते, पण इथे बघा. आणि मेन म्हणजे बघतायत पण बाया अजून आणखी, ती एक मेन विशेष गोष्ट आहे. तर आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 7 वाजत आलेत आणि माझा स्वयंपाक वगैरे तर सगळं बनवून झालं आहे. पण आता जायचं आहे भाजीपाला घ्यायला आणि डीमार्टमध्ये पण जायचं आहे. तर दोघी कामं एकचदा करून टाकू म्हटलं, कारण की आज भाजीपाला घ्यायला जायचं, उद्या किराणा वगैरे घ्यायला जायचं. त्यामुळे मग म्हटलं आज दोघी कामं एकदाच केली की टेन्शन नसतं.
आणि भाजीपालाचं म्हणाल तर पहिले आम्ही पुण्यामध्ये ज्या वेळेस राहत होतो तर भाजीपाला जास्त लागतच नव्हता, कारण की एकच टाईम जेवण असायचं तर काही काही असं बनून जायचं त्यामुळे. पण आता सकाळी कंपल्सरी टिफिनला चपाती भाजी असं द्यावं लागतं आणि भाजीमध्ये पण काय द्यायचं हा मोठा प्रश्नच पडतो. पण ठीक आहे, आता म्हटलं काय सगळं भाजीपाला घेऊन येऊया आणि पालक मेथी असं सगळं खूप साऱ्या भाज्या वगैरे आणल्या म्हणजे ॲटलिस्ट सॅटर्डेपर्यंत तरी टेन्शन नसतं. आणि मेन म्हणजे सॅटर्डेला पण यांना ऑफिस असतं तर त्या दिवशी तर खूप जीवाला येते खरं तर की आज का सुट्टी नाही आहे तुम्हाला, मला तर असंच वाटतं. तर ठीक आहे, खरं तर आता जेवण करायचं होतं पण ते म्हटलं की जेवणाच्या आधीच जाऊन येऊया, मग आल्यावर जेवण केलं म्हणजे कसं जेवण वगैरे केल्यानंतर मग काही जायची इच्छा होत नाही, त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे आता जाऊन येऊया. आणि मी किचनमध्ये होते ना तर मला खूप जास्त गरम वगैरे होऊन आलं आहे आणि बाहेर गेलं तर खूप थंडी वाजते असं काहीचं आहे. आणि आतासुद्धा ना खाली ते जे आहे ना तर ते मी तुम्हाला दुपारी दाखवलं ना तर तो सेल टाईपमध्ये अजून आहे, तर होपफुली आता आम्ही खाली जाऊ तर परत असेल. आता तर मी काही बघितलं नाही, एक अर्धा एक तासापूर्वी बघितलं होतं तर तेव्हा तर होतं. तर चला आता जातो आम्ही तर का खाली. मला वाटलं की गेलं की काय म्हटलं, पण आहे फायनली. जेव्हा अभिजित आले तर तेव्हाच मी बघायला जाते, कारण की मला तर खाली उतरायची पण इच्छा होत नाही जर ते घरात म्हणजे सोबत नसले तर. असं काहीच आहे माझं. तर आता बघूयात. तर गाईज फायनली आलो आहे डी मार्टला. फायनली म्हणजे काय असं खूप काही स्ट्रगल करून नाही आलो आहे, पण आलो आहे. तर किराणा वगैरे ठेवला डी मार्टचं सगळं सामान, कारण की खूप जास्त जड झालं होतं त्यामुळे. आणि आता आलो आहे बाजारात. तर दुकानं तर ऑलमोस्ट बंद होण्यावरच आली, पण ज्याच्याकडून नेहमी आम्ही घेतो तर ते ओपन आहे हे वालं. तर सगळ्यात आधी आता बाजार घेतो आणि मग बाकीचे जे सामान आहे ते पण घेतो. तर सगळं किराणा आणि भाजीपाला सगळं घेऊन आलो, जेवण पण झालं आणि सगळं आवरून पण झालं आहे. तुम्हाला मागे दिसतच असेल. तर थोडासा फॅन वगैरे चालू करते, कारण की खाली थोडंसं असं ओलसर लागते पायाला, कारण की हाताचं पाणी वगैरे पडतं. तर आता तर मी काही किराणा वगैरे भरून ठेवणार नाही आहे, फक्त जो भाजीपाला आहे तर तो मी ठेवणार आहे. तर इथं बघा याच्यामध्ये आहे भाजीपाला आणि यांच्यामध्ये आहे किराणा. तर किराण्यापेक्षा म्हणजे डाळी वगैरे त्यांच्यापेक्षा ना शेंगदाणे, नंतर चिप्स कुरकुरे, नंतर मी ना यावेळेस मुरमुऱ्यांचं पाकिट पण आणलं आहे, कारण की म्हटलं सुट्टी तर मग चिवडा वगैरे करून ठेवू मुरमुऱ्यांचं. आणि थोडंसं फरसाणचं पाकिट वगैरे पण आणलं आहे तर त्यामध्ये. आणि पोहे पण आणले, बघूयात म्हणजे फरसाण असलं तर ते टाकेल, नाही तर मग डायरेक्टली पोहे वगैरे तळून पण तसं पण टाकू शकते. बघूयात आता कसं होतं आहे. तर असा काहीसा प्लॅन आहे. आता हे सगळ्यात आधी हे भाजीपाला ठेवून देते आणि जमलंच इच्छा झाली तर मग ठेवून देईल ते पण, नाहीतर मग बघूयात उद्या. तर असा होता आजचा दिवस. खरं तर थोडासा आवाज कमी करा ना. तर ते बघतायत मोबाईल, कारण की तुम्हाला त्याच्यामध्ये आवाज येतच असेल. आणि त्यासोबतच ना हा टेबल मला न्यायचा आहे बेडरूममध्ये, कारण की चेअर घेतली तर मग तिकडे बेडरूममध्ये एक सेटअप लावायचा आहे असं. तर थांबा मी थोडंसं तिकडे जाऊन बोलते तुमच्याशी. तर असं काहीसा आहे प्लॅन. आणि सोबतच खूप सारा घरातला पसारा पण आवरायचा आहे, तो जो की होत नाही आहे. रोज विचार करते करेल पण होत तर नाही आहे. तर आता बघूयाच उद्या तर आता मनापासून काम करावंच लागेल. आणि सोबतच कपडेसुद्धा टाकायचे राहिलेत अजून, तर ते पण टाकून घेते आता. कारण की मी सकाळीच मशीन लावलं होतं पण मी विसरून गेली, कारण की मी डेली मशीन लावत नाही, 1-2 दिवस मशीन लावत असते, त्यामुळे मग मला काही लक्षात राहत नाही लावलं तरी. तर असं काहीसं आहे. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.